पुढची बातमी आहे परभणीतली। परभणीच्या मानवत तालुक्यामधल्या यशवाडी इथल्या प्रसिद्ध हनुमान मंदिरामधील सभा मंडप कोसळलाय आणि हा मंडप कोसळल्यामुळे त्याच्या मलब्याखाली 30 ते 40 जण दबल्याची माहिती मिळते। प्रशासनाकडून सध्या तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलंय। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडून पूर्ण घटनेवरती लक्ष ठेवलं जात आहे आणि यंत्रणा देखील सध्या घटनास्थळी पाठवण्यात आली आहे। आज शनिवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जे भाविक आहेत ते हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी आलेले होते। परभणीतली ही घटना आपण बघतोय। मानवत तालुक्यामधल्या हनुमान मंदिरासमोरचा हा जो सभा मंडप आहे तो कोसळल्याची ही दुर्दैवी घटना आणि हा अपघात आपण पाहतोय। पंकज क्षीरसागर आमचे प्रतिनिधी आपल्याला सध्याचे अपडेट्स देत आहेत। पंकज, यामिनी आपण जर बघितलं तर परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी हे प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे। राज्यभरातले भाविक जे आहेत ते या मंदिरात दर्शनासाठी येत असतात आणि शनिवार हा नित्याचा असतो। शनिवारी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या मंदिरात असते। या मंदिराचा सभा मंडपाचं काम सुरू होतं आणि याच अनुषंगाने आज मोठी गर्दी ही तिथं होती। मात्र आज दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे। याचा सभा मंडपाचा भाग जो आहे तो कोसळलेला आहे आणि या खाली जे भाविक भक्त दर्शनासाठी आलेले होते त्यातील काही जवळपास 30 ते 40 भाविक भक्त जे आहेत ते दबल्याची माहिती आहे प्राथमिक आणि प्रशासनाकडून तात्काळ या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलेले आहे। पालकमंत्री मेघना बोर्डीकर असतील, राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर असतील, शिवसेनेचे नेते सईद खान असतील, हे सर्वजण या ठिकाणी त्यामुळे या सगळ्या मंडपाखाली जे लोक दबले गेलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। वेळोवेळी अपडेट्स घेत राहू।